चला एकदा धावफलकावरती नजर टाकूयात. अमन ज्याने की आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आग लावली आहे, तो अमन पहिल्या बॉलवरती सिंगल धाव खर्ची पडतोय. त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती दुसऱ्या संघाच्या आपण बघितलं तर जो की विराज होता तो राज करत होता त्याला परतवलंय माघारी. ओव्हरचा पुढील बॉल अमन आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना बॉल इथून कट करण्याचा प्रयत्न, कनेक्शन होत नाही बॅडन बॉल मध्ये. प्रेक्षकांमध्ये जल्लोष बघा, उत्साह बघा काय आहे. तर खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं तर सपोर्टर्स खूप जास्त प्रमाणामध्ये इथून पाहायला मिळत आहे. गावदेवी अंबर भुई या संघाचे. तर इथून बघितलं तर एक विकेट त्याच्यानंतर डॉट. चौथा बॉल खेळून टप्प्याचा हेलिकॉप्टर उडवलाय आणि लाईन होईल प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये. स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट भरपूर प्रयत्न दीपक यांनी केले पण बॉल काही राखू शकला नाही. आलाय षटकार. दीपकचा शर्ट काढून बघा कधी आतमध्ये सुपरमॅन तर नाही लपलाय. पहिल्या दिवसापासून अशीच फिल्डिंग करतोय, नुसता उडतोय हवेमध्ये. उडून बॉलला काय पकडतोय, काय बॉल थांबवलाय. चांगला प्रयत्न होता दीपक. ऍब्सोल्युटली माइंड ब्लोईंग स्टॉप करण्याचा प्रयत्न केला पण निश्चित स्वरूपामध्ये आपण अयशस्वी झालात पण आम्ही कौतुक करतोय की चांगली फिल्डिंग आपण केली आहे. पण षटकार काही रोखू शकले नाही. अमनच्या विपक्षामध्ये षटकार आलाय. ओव्हरचा पुढील पूल होतील इथून बॅटरचा गुल. ज्यांनी आमच्या करता जेवणाची सोय करून दिली अनंताजी वड अन्नपूर्ण ब्रह्मा असं म्हटलं जातं. तर निश्चित स्वरूपामध्ये अनंताजी वड साहेब पण या शाही हा सन्मान केला जाईल. तर सर्वांना विनंती करतो ज्याने ज्याने जेवले टाळ्या वाजवताना एकदा. हा न खराने पण वाजवा रे. सनी पक्का 5 दिवस आलता जेवायला. 5 दिवस मी बघितलं सनीला. रातो निंबवलेलं पण नाही तर जेवणाचा जरा अनाउन्समेंट झाली की सनी सगळ्यात पहिल्या पंक्तीला, सगळ्यात पहिली. तर इथून विकेट प्राप्त झाली आणि ती विकेट अमनच्या खात्यामध्ये गेली आहे. मी काय म्हटलं होतं की अमन या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सक्सेसफुल गोलंदाज ठरलाय. त्याच्या नावावरती 5+ विकेट आहेत 3 मॅच मध्ये. या मॅच मध्ये देखील 2 विकेट प्राप्त झाले म्हणजे आतापर्यंत 7 ते 6 विकेट झाले असतील त्याच्या नावावरती. मोहनजी करपट त्याचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शाही सन्मान केला जाईल. तर मोहनजी करपट साहेब आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण याचे विराजमान व्हायचे. 5 बॉलचा खेळ संपलाय. धाव फलक 7. लास्ट गो. उडवण्याचा प्रयत्न, करेक्शन होत नाहीये. अमन बंद्रे इथून बघा काय घातक गोलंदाजी करतोय. अक्षरशः हे तेच फलंदाज आहेत चेडोबा स्पोर्ट जांभूळपाडा या संघाचे. त्यांना गुडघे टेकण्याकरता मजबूर केलंय अमन बंद्रे याने. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण बघितलं तर शिवनाथ आहे तो होता खऱ्या अर्थाने पण त्याने देखील बराच स्ट्रगल केलाय. विकास वरटाला त्याने देखील आपण विचार केला तर तो देखील जास्त काही करू शकला नाही. आपण विशालला बघितलंय. विराज अमृतजी कात्रे सर यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट करता 100 रुपयाचा कॅश प्राइज आणि तसेच प्रत्येक षटकार करता 100 रुपयाचा कॅश प्राइज. हा दोघांना न्याय बरोबर होण्याची आहे. अमृतसर स्वतः शिक्षक आहे तर कुठल्या विद्यार्थ्यांसोबत अन्याय होऊ देणार नाही. त्यांना माहिती आहे एकाला देऊन दुसरा नाराज होईल तर दोघांना देऊन टाकू. जाऊ द्या. सुरेशजी वड यांचा हा सन्मान केला जाईल. तर मी अर्जुन वड यांना विनंती करतो आपला शुभ असते हा शाही सन्मान सोहळा पार पडायचा आहे. कुठलाही गोलंदाज विकेट घेईल, कुठलाही फलंदाज षटकार मारेल, अमृतसर यांच्या माध्यमातून एक तुम्हाला 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. अमृतासारखे गोड व्यक्तिमत्व ठेवणारे आमचे अमृतसर मैदानाच्या दिशेने जाऊयात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धाव फलक फक्त आणि फक्त 7 आणि तसेच 7 म्हणजे जर्सी नंबर महेंद्रसिंग धोनी सनी यांचे फेवरेट क्रिकेटर आहेत.
हॅट्रिक करता मथुरा फार्म कडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तर निश्चित स्वरूपामध्ये मथुरा फार्म आहे इथे आपल्या आसपास. जर तुम्हाला जायचं असेल तर निश्चित स्वरूपामध्ये आपण कॉन्टॅक्ट नंबर आम्ही स्क्रीनवरती शो करतोय. निश्चित स्वरूपामध्ये आपण इथे भेट द्या. चांगले डिस्काउंट तुमच्याकरता दिले जातील. तिथून डबल धाव जोडली जाते पहिल्या बॉल वरती. बॉलिंग मार्क वरती आपण बघतोय सागर गिरा. धाव फलक 9. ओव्हरचा पुढील बॉल. हा फुल टॉस ऑन साइडला फटका तर चांगला खेचलाय. कमीत कमी एक जास्तीत जास्त 2 मिळण्याचे चान्सेस. हा दीपक बघा काय फिल्डिंग करतोय. अप्रतिम दर्जाची फिल्डिंग. ते सातत्यपूर्वक म्हटलं जाताना की दिवा सोन्याचा आहे की मातीचा आहे ते महत्वाचं नाहीये, ते अंधारामध्ये किती प्रकाश देतो ते महत्वाचं आहे. आणि ते बघा दीपक इथून चमकताना, भले उजाडामध्ये सूर्यदादाचं राज आहे पण दीपक देखील राज करतोय. चांगली फिल्डिंग. हा फलक 11. आणखी 4 बॉल शिल्लक. 4 बॉल मध्ये कमीत कमी 2 मोठे हिट. सन्मानजनक स्कोर कार्डवरती उभा राहील. प्रेक्षक वर्ग देखील या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेताना. टप्प्याचा बॉल क्रिकेटच्या जगतामधील ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जाते तो बॉल इथे डिलिव्हर केलाय. शेवटचे 3 बॉल शिल्लक. फायनल मॅच आपण ही बघतोय. स्ट्राईक एंड वरती बॅटर आपण बघतोय शिवनाथ गोंड. तोंड गोड करायला लागेल टीमचं षटकार ठोकून, अन्यथा कदाचित बॅकफूट वरती राहील. फुल फुल टाइम केला जाईल. फुल टाइम मर्यादा करता खारा नाहीये. बॉल सरळ षटकार. शिवनाथ कोंड आता इथून आपल्या टीमचं तोंड गोड करताना पाहायला मिळतोय. मी म्हटलं होतं की षटकार ठोकावं लागेल. धाव फलक 17. सनी बघा पुन्हा एकदा 17 म्हणजे आलाय पुन्हा एकदा खतरा. तो खतरा कोणा करताय, शिवनाथ करता की सागर करताय. येणारा हा चेंडू ठरवेल कोणा करता खतरा आहे. विकेट की षटकार. दूसरा तडका. बॉल बाउंड्री लाईन बाहेर. षटकार. मथुरा फार्म कडून बॅक टू बॅक 3 षटकारा करता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 2 मारले, तिसरा आला तर निश्चित स्वरूपामध्ये दिला जाईल आणि प्रत्येक षटकार करता आमचे अमृत सर यांच्या माध्यमातून देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे ते तुम्हाला दिला जाईल. टेन्शन घेऊ नका. शिक्षक आहेत नावाचे आणि तसे आपल्या जुबानचे पक्के भेटणार. अच्छा म्हणजे आता एकाच घरामध्ये 2 नुकसान. आता फार्म हाऊसचे पण पैसे द्यायला लागतील, आता सरांना पण द्यायला लागतील. घ्या इथे जर षटकार आला तर स्कोर वेगाने वाढेल. 23 तर बनल्यात. खोलवट टप्प्याचा हा बॉल इथून पाहायला मिळतोय. एक कंप्लीट दुसऱ्या करता प्रयत्न. इथून रनआउटची शक्यता. चांगला थ्रो इथे आलाय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त होईल. 1+ विकेट ओव्हरची झाली आहे समाप्ती. एका इनिंगच्या समाप्ती अखेर धाव फलक 24 जिंकण्याकरता बनवायचा 25 25 धावा. तर गणेशजी जाधव सर यांच्या माध्यमातून मंडळाकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज झाला. हे आयोजन चांगलं वाटल्याबद्दल. बघा मित्रांनो एक आयोजन अप्रतिम दर्जाचं आहे. मथुरा फार्म कडून अंबर भुईच्या या संघाकरता प्रत्येक षटकाराकरता 200 रुपयाचा कॅश प्राइज. शेअर मार्केट डबेल होऊ द्या खर्च. आज काय सर ऐकत नाही सर फॉर्म मध्ये आले. एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी उसके बाद में किसी का भी नहीं सुनता. तर हे 200 इथून बॅटिंग शिवनाथ साठी आले. त्या स्कोर लिहून ठेवा.
नाही तर करून जायचं गाव आणि यायचं माझं नाव घेऊन ठेवा तुम्ही. भगवानजी काचरे यांच्याकडून देखील प्रत्येक षटकार करता 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आता एकच इनिंग राहिली आहे अंबर भुई. आता डेफिनेटली तीच एक टीम राहील. ही लाईट बंद करा पहिले. ही लाईट बंद करा कारण की समोरच्या खेळाडूच्या डोक्यावर डोळ्यावरतीतून प्रकाश येऊ शकेल हा लाईटीचा. तर विनंती करतो बंद करा. 12 बॉल आणि जिंकण्याकरता बघितलं आव्हान आहे 25-25. 25 रनों का लक्ष्य. दारू पिल्याच्या नंतर सगळे 25 होतात. इथं बिना दारूचे 25 बनवायचे. कठीण समीकरण पण होऊ शकते. सर्व काही शक्य आहे क्रिकेटच्या जगतामध्ये. प्रयत्नार्थी परमेश्वर. तर दोन्ही संघांना मी देतो लाख लाख शुभेच्छा. एक छोटासा ब्रेक. आजा काजू अरे सॉरी राजू डीजे. जे काही प्रेक्षक उशिराने आमच्या सोबत जोडले जातात त्यांच्याकडे अनाउन्समेंट आहे. आपण जे सॉंग जे ऐकताय ना ते ऑफिशियल पंच आमचे हंप आहेत रोहित कोल्हा यांच्या माध्यमातून मॅन फ्रॉम भुईशेत यांच्या माध्यमातून हे सॉन्ग बोललं गेलंय. एक चांगले सिंगर आहेत, एक चांगले कलाकार आहेत, एक चांगले ऍक्टर आहेत, एक चांगले लेखक देखील आहेत, एक प्रोड्युसर देखील आहेत, पिक्चर देखील वगैरे सर्व काय असेल ते करतायत. त्याच्यानंतर एक चांगले खेळाडू आहेत, त्याच्यानंतर एक चांगले ऑफिशियल अंपायर मिस्टर परफेक्ट ज्याला म्हटलं जातंय ते म्हणजे आमचे रोहित कोल्हे. रोहित कोल्हा निश्चित स्वरूपामध्ये आम्ही विनंती करतो प्रेक्षक वर्गांना की एकदा जोरदार टाळ्या होत्या आमच्या रोहित कोल्हा यांच्याकरता. आपल्या समाजामधील एक असा परफेक्ट गुणशाली कलाकार. तर खऱ्या अर्थाने आमच्या सारख्या कलाकाराला काय पाहिजे असतं मित्रांनो फक्त टाळ्या. टाळ्यांच्या शिवाय आमचं जीवन अधूर आहे खऱ्या अर्थाने. कलाकाराच्या प्रत्येक कलेवरती वाव मिळणं फार महत्वाचं आहे. प्रेक्षक वर्ग एकदा होता जोरदार टाळ्या. पहिला बॉल हवेमध्ये बाची करा लागली आहे आणि पहिल्या बॉल वरती पूर्ण गडी बाद होतोय. रोशन काय सुरुवात करते सुनील बंद्रे. तर हे रोहित कोल्हा यांनी साई मोहीर याच्याकरता गाणं डेडिकेट केलंय तर त्याच्याकरता हे बनवलं होतं. हा बघा आवाज लगेच आला तो मीच आहे. साई पण तिकडच आहे. चला साई पण मजा घेतोय. साई हात वरती करा प्रेक्षकांना बघू द्या साई कोण आहे नक्की. हा यो बघा यो साई. कॅमेरामॅन फोकस करो त्याच्यावरती. गायगोडा संघाचा साई आहे तो. तर मैदानाच्या दिशेने जाऊयात. पहिल्या बॉल वरती सफलता प्राप्त झाली आहे. आणखी एक बॅक टू बॅकचा दुसरा गडी बाद. अमन बंद्रे आला आणि अमन बंद्रे गेला. आयाराम गयाराम. संघाचा कॅप्टन संघाचा बोरक्या संघाचा इथून बघितलं तर कैवारी संघाचा संकट पोचक हनुमान बॅटिंग करण्याकरता दीपक खांडेकर आलाय. इथून बघा दीपक आलाय तर परिस्थिती बिकट आहे. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 विकेट रोशन यांनी प्राप्त केल्यात.
हॅट्रिक बॉल, हॅट्रिक बॉल खोलवर टप्प्याचा इथून टीम हॅट्रिक होईल की काय? सिंगल धावीतून धाव फलकावरती जोडली जाईल आणि तसेच या सिंगलच्या मदतीने धाव फलक चालना दिली जाईल. जो बाहेरचा बॉल इथून हा वाईट करार केला जातोय. खोलवर टप्प्याचा बॉल त्याला भिरकावलंय. हा बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षय जाधव त्याच्या बॅट मधून आलाय षटकार. पराभवाची देखील नोंद घेतो. फक्त तुमच्या त्या पराभवाच्या संघर्षामध्ये दम असला पाहिजे. जर तुम्ही संघर्ष कराल तर इतिहास पराभवाची देखील नोंद घेतो. भले तुम्ही हाराल पण इथून निश्चित स्वरूपामध्ये समोरच्या संघाला देखील इथून इझिली जिंकू देणार नाही. याला म्हणतात संघर्ष. अक्षय, माय नेम इज अक्षय. आणखी एकदा खेळण्याचा प्रयत्न. रोशन, रोशन इथून रोशनी घेऊन आला आपल्या टीम करता. काय बॉल इथून डिलिव्हर केलाय. विकेट, विकेट, सिंगल, वाईट, षटकार, डॉट. शेवटचा बॉल शिल्लक आहे. त्याला देखील विकेट करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल हवेमध्ये गेला बराच वेळ. विशाल त्याला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकाराला शेवटच्या बॉल वरती आणि धावफलक 12 आकड्यावरती जिंकण्याकरता 13ची आवश्यकता. 6-13. तर 6 बॉल आणि जिंकण्याकरता बनवायच्या तर 13 धावा. प्रेक्षक वर्ग थोडीशी शांती ठेवा. इथून ही मॅच आणखी संपली नाहीये. कमिटी मेंबर्स स्टेज समोर आणि स्टेज वरती जे काही आहे त्यांना मी विनंती करतो की शांत बसा थोडंसं आपण प्लीज. कारण की मॅच अतिशय इंटरेस्टिंग मोड वरती जाऊन पोहोचली आहे. बॉल शिल्लक आहे ते येणारे 6 आणि जिंकण्याकरता 13-13. 13 आहे पर मेरा आहे. आता कोण संघ जिंकेल? 6-13ची आवश्यकता. बॉलिंग मार्क वरती राहुल आलाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक रेट वरती दीपक खांडेकर. दीपक करता हा बॉल पहिला. इथून दीपक, दीपक, दीपक बघा काय बॅटिंग करतोय. डोक्यावरती बरफ, तोंडामध्ये साखर देऊन त्याने बॅटिंग केली आहे. कारण की अशा परिस्थितीमध्ये फक्त इथून सेन्सिबल क्रिकेट खेळायचंय. नॉन स्ट्राईक वरती जो बॅटर आहे तो चांगली बॅटिंग करतो. अक्षय जाधव त्याला स्ट्राईक रेट वरती फार महत्वाचं आहे. 5 बॉल 12ची आवश्यकता. इथून विराज कदाचित कानमंत्र काहीतरी देताना. षडयंत्र, राजतंत्र इथून आखलं जात आहे. आणखी एक फटका चांगला खेचलाय खाली क्षेत्रामध्ये. फिल्डर आहे बॉलच्या पाठीमागे. चांगली फिल्डिंग उतर पाहायला मिळाली. आपल्या टीम करता इथून धावा रोखल्या जात आहेत. इथे बघा किती मिळतील. 2 धावा मिळतील, प्राप्त होतील. 25 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावफलक जाऊन पोहोचले आतापर्यंत 15च्या आकड्यावरती. जिंकण्याकरता 10ची आवश्यकता आहे. 4 बॉल 10ची आवश्यकता. याच्या अगोदरची देखील मॅच आम्ही बघितली होती. 4 बॉल 10ची होती. ही मॅच देखील 4 बॉल 10ची आली आहे. सेमी फायनल होती. ही फायनल इथे आहे आणि बॉलर देखील मला तोच वाटतोय. तर राहुलच तो बॉलर होता. निश्चित स्वरूपामध्ये काय घडेल. 4 बॉल 10ची आवश्यकता.
मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर मॅसिव्ह हिट बिग हिट षटकार ठोकलाय बघतोस काय वाघानं बिग हिट षटकार त्यांच्या विपक्षामध्ये नावाचं एक वादळ आलंय त्याचं नाव आहे माय नेम इज अक्षय What a great batting performance by अक्षय जिंकण्याकरता बघा 4 धावसंख्येची आवश्यकता 3 बॉल शिल्लक चलती का नाम गाडी असं म्हटलं जातं पण इथून चालावं लागेल गोलंदाज राहुल याला काहीतरी करामत करून दर्शवावं लागेल 3 मध्ये 4चं समीकरण एक डॉट बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा जांभूळ पडायचा संघ येईल पण 3 बॉल मध्ये फक्त एकच क्लिअर करायचा इथून बॅटर अक्षय याला 3 मध्ये 4ची आवश्यकता प्रेशर 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 फक्त आणि फक्त प्रेशर 3-4 काय होणार उडवण्याचा प्रयत्न कनेक्शन नाही डॉट बॉल डॉट बॉल 2 बॉल 4ची आवश्यकता दोन बॉल 4ची आवश्यकता राहुल बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा ओव्हरचा पुढील बॉल तो देखील इथे हवेमध्ये गेलाय डिक्लेरेशन झोन जवळ आहे त्या क्षेत्रामध्ये आणि बॉल डी झोन मध्ये शेवटचा बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 2ची आवश्यकता कुर्सी की पेटियां बांध लीजिए अब ये ग्राउंड उडने वाला है आउट वगैरे नाही आलाय फक्त मनामधून उडणार आहे एक बॉल जिंकण्याकरता 2ची आवश्यकता वर्ग पूर्ण सायलेंट व्हा पूर्णपणे सायलेंट व्हा प्रेक्षक वर्ग आणि मी विनंती करेन की ही मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या सर्वांना विनंती करतोय फायनलची मॅच आहे टाळ्या वाजवण्याकरता जीएसटी लागत नाही मित्रांनो हो एकदा जोरदार टाळ्या पहिल्या दिवशी क्वालिफायची मॅच होती 1 बॉल मध्ये 2 झाल्या नव्हत्या इथे देखील काय होईल 1 बॉल मध्ये 2ची आवश्यकता आहे कोण जिंकणार जांभूळ पाडा की त्यांच्या विपक्षाबद्दल संघ बघतोय ऑल द बेस्ट व्हेरी सेकंड लाख शुभेच्छा जिंकण्याकरता पाहिजे एका नवऱ्याला 2 बायका असतात पण एका बॉल मध्ये 2 धावा बांधतील का हे बघितलं जाईल पण तुमची आवश्यकता ऑल द बेस्ट दोन्ही संघांना लाख शुभेच्छा एक बॉल 2ची आवश्यकता हृदयाचे क्षण इथे ठोके मारतायत थांबलाय वाट बघायचा हिला पक्का आंबट आहे रे तू जमीन कोसळली इकडं आमचा स्कोरर सनी पडला 1 बॉल 2ची आवश्यकता सनी पडला आवडतं टाळ्या वाजवा एकदा होऊ द्या वा 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 1 बॉल इथे 1 मिळेल दुसरा करता प्रयत्न दुसरी मिळते की नाही